चला आता लक्ष द्या. येस. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी उपस्थित असणारे आपले स्वप्नील राऊत सर आणि तरुण मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या माणसांची गोष्टी ऐकलेल्या आहेत, मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी. पण मी आज तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे की तो माणूस लहान असताना इतका खोड्या करायचा, इतका खोड्या करायचा, इतका खोड्या करायचा की त्याची आई एक दिवशी रागाने म्हणली, काय कार्ट शंकरानं माझ्या पोटी जन्माला घातलंय. मी शंकराला नवस बोलले होते, शंकराला मी प्रार्थना केली होती की अरे माझ्या पोटी तू जन्माला ये. पण शंकर महाराज तर माझ्या पोटी जन्माला आले नाही, पण शंकर महाराजांच्या मागे पुढे फिरणारे जे भूत मंडळी असतात ना, त्याच्यापैकी एक भूत माझ्या पोटाला पाठवले की काय, असं रागानं त्याची आई त्याला म्हणाली होती. आता हा मुलगा किती खोड्या करायचा. या मुलाचे वडील जे होते ना, ते फार मोठे वकील होते. त्यांच्याकडे रोज नवनवीन असे लोक त्यांच्या खटले घेऊन यायचे. खूप त्यांना पैसे मिळायचे. असा मोठा वाडा होता आणि त्या वाड्याच्या अगदी पलीकडं शेवटच्या गल्लीमध्ये एक छोटंसं असं घर होतं आणि त्या घराच्या आवारामध्ये असं एक चाफ्याचं झाड होतं. चाफ्याचं झाड तुम्ही बघितलं असेल. चाफ्याच्या झाडाला असं सुंदरसं फूल येतं, त्याचा छानसा सुवास येतो. आणि या मुलाला त्या चाफ्याच्या झाडावरती जायचं आणि जसं तुम्ही सिंगल बारला लोंबकाळता की नाही, सिंगल बारला लोंबकाळल्यानंतर लोंबकाळायचं, त्याच्यावरती गिरक्या घ्यायच्या, उडी मारायची, या फांदीवर त्या फांदीवर, त्या फांदीवर या फांदीवर, असं तो सगळं करायचा. आता ते झाड ज्यांच्या बंगल्यात होतं ते गृहस्थ म्हातारे गृहस्थ होते. त्या म्हातारे गृहस्थांनी एकदा सांगून बघितलं की अरे बाळा पडशील, तुला लागेल. पण हा बाळ इतका खोडकर होता, तो काही त्यांचं ऐकायला तयार नाही. मग या म्हातार बाबांनी युक्ती केली. ते म्हणाले की सगळी लहान मुलं कशाला घाबरतात, सगळी लहान मुलं भूताप्रेताला घाबरतात, खेताला घाबरतात. तर त्यांनी ह्याला सांगितलं, अरे बाळा या झाडावरती ना म्हणे ब्रह्मराक्षस आहे. ब्रह्मराक्षस म्हणजे मोठं भूत बरं का. तू जर या झाडावरती जर खेळायला गेलास तर तो ब्रह्मराक्षस तुला पकडेल आणि तुला सोडणार नाही अजिबात. झालं. त्या मुलांनी मान डोलावली. मुलाच्या बरोबर त्याचे एक दोन सवंगडी होते, ते पण म्हटले हो आजोबा. आजोबा एकदम आनंदाने आपल्या घराकडे गेले. आता बाहेर जा. ते घरात आत गेले की मुलं लागली पळायला. आता हा जो खोडकर मुलगा होता ना, तो मात्र निवांत तिथे झोके घेत होता. त्याचे पळता पळता मित्रांनी बघितलं, अरे नरेन, अरे तू आला नाहीस, तिथं ब्रह्मराक्षस आहे, सांगितलं ना आजोबांनी. नरेन म्हटलं, अरे कुठला ब्रह्मराक्षस. त्या आजोबांनी आपल्याला भीती दाखवायला हे सांगितलेलं आहे. जर खरा ब्रह्मराक्षस असता तर आजोबा राहिले ते काय घरात म्हणला. हा म्हटलं, नरेन तुझं डोकं आहे बरं का. त्या नरेनचं डोकं भारी होतं. असं एकापेक्षा एक खोडी करायचं. आणि मग त्याची आई जी होती ना, ती एकदम रागवायची. त्याच्या आईचं नाव होतं माता भुवनेश्वरी देवी. एकदम सगळे सण वार व्रत वैकल्य उपास तपास असं सगळी ती माऊली करायची. आणि 1.5-2 वर्ष असं उपास तपास केल्यानंतर पोटाला हा मुलगा आलेला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं नरेंद्र. किंवा शंकराचं अजून एक नाव आहे, शंकराचं नाव आहे वीरेश्वर, म्हणजे ज्याच्या अंगामध्ये शौर्य वीरता आहे असं नाव ठेवलं होतं वीरेश्वर. आणि त्याचे वडील जे होते त्यांचं नाव होतं विश्वनाथ दत्त. ते वकील होते, बाबू विश्वनाथ दत्त असं म्हणायचे. आणि ते सगळे लोक राहायचे कुठे, कोलकात्याला. कोलकाता ही त्या काळात भारताची राजधानी होती, कारण भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं मुख्य ठिकाण जे होतं ते दिल्लीत नव्हतं, ते कलकत्त्यात होतं. त्यावेळेचं कलकत्ता, आत्ताचं कोलकाता. तर असं विश्वनाथ दत्त आणि या भुवनेश्वरी देवीच्या पोटी या मुलाचा जन्म झाला. आणि मग ही आई रागावली ना, इतकी वैतागायची आणि मगाशी म्हटलं असं कुठलं भूत माझ्या पोटाला आलंय असं म्हणायची. पण त्या आईने एक उपाय शोधून काढला होता. असा मुलगा ज्या वेळेला सांगून ऐकायचा ना, ती त्याला असं धरायची बकोटीला, एक तांब्यावर पाणी यायची बादलीतनं असं आणि त्याच्या डोक्यावरती ओतायची. असं अभिषेक केला, शिव 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 असं म्हणायची. आणि एकदम चमत्कार झाल्यासारखी गोष्ट व्हायची. आत्तापर्यंत खोड्या करणारा, दंगामस्ती करणारा, आरडाओरडा करणारा हा नरेंद्र होता ना, तो एकदम शांत बसायचा, एकदम तो डोळे मिटायचा आणि तो या जगात आहे की नाही अशा प्रकारे एकदम स्थिर बसायचा. अजिबात हालचाल नाही, अजिबात काही इकडे तिकडे बोलायचं नाही, इकडे तिकडे लक्ष नाही. लोक असं सांगतात, एके दिवशी नरेंद्रला लहानपणापासून एक वेगळाच छंद होता. या नरेंद्रला काय छंद होता, तो असा ध्यानस्थ बसायचा. शंकराची तुम्ही मूर्ती बघितली असेल तर शंकर महाराज असे बसलेत, गुडघ्यावरती हात ठेवले, डोळे मिटले आणि असं ध्यान करतात, असं तसं बसायचा. नरेंद्रला असं होतं. तर लोकांनी एक दिवशी काय बघितलं माहिती का, नरेंद्रचा खेळ असा, सगळे मुलं जमवायचे आणि त्याला सांगायचे की आज आपण काय करायचंय, आज आपण ध्यान करायचंय. आता आपण खेळतो लंगडी, खो खो, आट्या पाट्या, हुतुतू, विटी दांडू वगैरे सगळे खेळ असतात आपले.
पण नरेंद्र म्हणला आपला ध्यान करायचं, चला बसा बरं सगळ्यांनी खोलीमध्ये. सगळेजण खोलीत बसले, सगळेजण ध्यानाला सुरुवात केली. पण काही लोक असे एकदम डोळा उघडून करतात, त्यांनी इकडे तिकडे बघितलं. त्याने एकदम दचकला, तो दचकला. त्याला लक्षात काय आलं, नरेंद्र बसलाय, त्याच्या मागे असं एक नाग आलेला आहे आणि त्या नागाने असा फडा उंचावलाय. तो नरेंद्र तिथं जवळ उभा आहे. एकदम तो धावत पळत सुटला, बाहेर पळत गेला. बाहेरच्यानं बोलवून आणलं. हे सगळं होतंय तोपर्यंत नरेंद्रला कशाचं काही नाही. आणि मग शेवटी लोकांनी हाशूश केलं, जरा आवाज केले, काठी वाजवली आणि तो नाग निघून गेला. नरेंद्रला हलवून जागं केलं. अरे नरेंद्र, नाग आला होता, तुला समज नाही का? नरेंद्र म्हटला मला समजलं नाही. असा तो नरेंद्र होता लहानपणापासून त्याचं झालं. पण नरेंद्रची अजून एक गोष्ट वैशिष्ट्य असं होतं, एखादा माणूस दुःखात आहे, अडचणीत आहे असं म्हटलं की त्याला एकदम अस्वस्थ व्हायचं. एकदम त्याच्या मनामध्ये असं त्याच्याबद्दल कळवळा दाखवतो. नरेंद्र अगदी फार मोठा नव्हता. किती वर्षाचा होता? 6 वर्षाचा होता. म्हणजे पहिली दुसरीतला मुलगा असतो नाही, अगदी एवढा मुलगा. त्या दिवशी नरेंद्र जत्रेला गेला होता आणि त्या जत्रेमध्ये जाताना त्याने आपल्या आईवडिलांच्याकडून पैसे विकत घेतले होते. आणि पैशाचं त्यानं विकत काय घेतलं होतं माहितीये? त्यानं विकत घेतली होती भगवान शंकराची मूर्ती. भगवान शंकरावरती त्याची श्रद्धा होती, अशी मातीची मूर्ती. आणि हातात घेऊन आता घरी जायचं, ती ठेवायची, त्याला फुलं व्हायची, आरती करायची, सगळं त्याच्या डोक्यामध्ये असं सगळं चाललेलं होतं. आणि तेवढ्या लोकांचा एकदम आरडाओरडा सुरू, अरे वाचवा वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा, असा आरडाओरडा सुरू झाला. आणि एकदम नरेंद्रनं चमकून बघितलं तर काय, नरेंद्र असा रस्त्याच्या कडेनं चालला होता आणि रस्त्याच्या मधून एक भरधाव वेगामध्ये घोड्याची बग्गी चाललेली होती. तुम्ही कदाचित बघितलं असेल सिनेमामध्ये, चित्रपटामध्ये, वेब सिरीजमध्ये असे घोडे लावलेले असतात पुढे, दोन मोठेच्या मोठे, आणि अशी घोड्याची बग्गी. त्यावेळेला कार वगैरे नव्हत्या आजच्या सारख्या. तर त्या बग्गी एकदम वेगानं चालली होती आणि एक छोटंसं मुल जे होतं ते असं रस्ता सोडून मध्ये चाललं होतं. आता कोणी काही केलं नाही तर क्षणार्धात ती बग्गी त्या मुलावरनं जाणार आणि तो मुलगा त्या जागीच मरणार, अशी स्थिती. त्यामुळे लोक ओरडा लागले, वाचवा वाचवा वाचवा. नरेंद्र बघितलं, एका क्षणार्धात त्यानं विचार केला आणि क्षणार्धात त्याने काय केलं, शंकराची मूर्ती अशी टाकून दिली, पटकन पुढे गेला, हात धरला त्या लहान मुलाचा, खसखस त्याला बाजूला ओढलं. ती बग्गी भरधाव वेगानं आली, ते टाट 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 असं करत पुढे निघून. सगळे लोक जमा झाले आणि बाळा तू कोण? कुणाचा मुलगा? मी नरेंद्र, मी विश्वनाथ दत्तांचा मुलगा. असं शाबास बाळा. घरी नरेंद्र गेला आणि आईला सांगितलं, त्यानं माता भुवनेश्वरीला आईला सांगितलं, आई असं असं झालं बरं का. आई म्हणाली, बाळा नरेंद्र, आज जसं तू या माणसाच्या उपयोगी पडला, त्या मुलाच्या उपयोगी पडला, तसं आयुष्यभर तू एक काम करायचं, तू सगळ्या गरजू लोकांच्या उपयोगी पडायचं बरं का बाळा, असं आईनं सांगितलं. आणि नरेंद्रनं अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे जीव जाई तोपर्यंत त्यानं हे मनामध्ये पाळलं होतं. त्यानं लोकांना मदत करण्याचे इतके प्रयत्न केले. नरेंद्र खोडकर होता, मगाशीच मी सांगितलं, पण नरेंद्र गुणी पण होता. गुणी कसा होता तर तो लोकांचा नेता होता आणि लोकांना बरोबर जमवायचं, त्यांना कामाला लावायचं. अभ्यासामध्ये तो हुशार होता. एकदा पुस्तक वाचलं की त्याच्या लक्षात राहायचं. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तो हुशार होता. परंतु नरेंद्र जसा मोठा व्हायला लागला तसं त्याच्या मनात यायला लागलं की अरे, हे जग जे दिसतंय ना, हे जग कोण चालवतं? जगात खरं देव आहे का? त्याच्या मनात प्रश्न आला आणि झालं. नरेंद्रच्या मनात एकदा प्रश्न आला की तो त्याच्या पिछात पडला म्हणून. मग त्यांनी हे पुस्तक वाचलं, ते पुस्तक वाचलं. त्यावेळेला इंग्रजांचं राज्य भारतावरती होतं आणि युरोपमध्ये असले सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांची मोठी मोठी पुस्तकं नरेंद्र वाचून काढली. पण त्या पुस्तकातनं त्याला उत्तर काही सापडलं नाही. त्यानं जायचं आणि प्रश्न विचारायला, का हो तुम्ही देव पाहिलाय का? तो माणूस एकदम दचकायचा, नाही पण दिसतो मला माहिती आहे. तुम्ही पाहिलाय का? हो उत्तर देणारा कोणीही त्याला भेटला नाही. नरेंद्रला फार वाईट वाटायला लागलं की अरे, देव दिसलेला माणूस मला एक पण माहिती नाही. पण एके दिवशी तो ज्या कॉलेजमध्ये शिकत होता ना, त्या कॉलेजचे प्राचार्य त्यांच्या वर्गामध्ये शिकवायला आले, प्रिन्सिपल सर शिकवायला आले. आणि इंग्लिशमधली एक प्रसिद्ध कविता त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आणि त्या प्रसिद्ध कवितेमध्ये शिकवता ते असं म्हणाले की या कवितेमध्ये कवीनं स्वर्गाचा आनंद वर्णन केलेला आहे. नरेंद्रने हात वरती केला, सर माझा प्रश्न आहे. काय? नरेंद्र बोल, काय प्रश्न आहे तुझा? सर तुम्ही सांगितलं की या कवितेत स्वर्गाचा आनंद व्यक्त केलाय, पण तुम्हाला असा कोणी माणूस माहिती आहे का की ज्यानं प्रत्यक्ष देवाला पाहिलं आणि स्वर्गाचा आनंद घेतलाय? प्राचार्यांनी लगेच उत्तर दिलं, हो मला माहिती असा एक माणूस. इथून जवळच, म्हणजे कलकत्त्यापासून जवळच दक्षिणेश्वर नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या छोट्याशा गावामध्ये कालीमातेचं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराचे जे पुजारी आहेत ना, त्यांचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. त्या रामकृष्ण परमहंसांनी मात्र देव पाहिलाय
तू जर त्यांना भेटायला गेलास तर ते तुला नक्की सांगतील. नरेंद्रला झालं, एकदा कळलं इथं आपल्याला देव दिसलेला माणूस आपल्याला मिळाला की नरेंद्र वाटच पाहत होता आणि योगाकडून संधी पण जुळून आली. त्याचे एक काका होते नरेंद्रचे, त्यांचं नाव रामचंद्र दत्त. आणि एके दिवशी असंच शेजारी रामकृष्ण परमहंस भेटायला येणार होते. आता हे साधू महात्मे काय करतात की एखाद्या भक्तांनी बोलवले की त्याच्या घरी जातात. भक्त लोक काय करतात, त्यांची पूजा करतात, त्यांची आरती करतात, त्यांना प्रसाद अर्पण करतात, त्या निमित्ताने 5-50 लोकांना जेवायला घालतात. तसं कार्यक्रम होता. आणि ते जे ज्यांच्या घरी कार्यक्रम होता ते या रामचंद्र दत्तांचे मित्र होते. आणि ते म्हणाले की अरे रामकृष्णांना बोलवलंय जेवायला, पण त्यांच्यासमोर एखादं चांगलं भजन म्हणणारा कोणी माणूस मला मिळाला नाही. रामचंद्र दत्त म्हणाले एवढं काय मोठं, आमचा नरेंद्र फार छान गाणं म्हणतो, मी सांगतो त्याला. आणि झालं, नरेंद्रला बोलवलं आणि नरेंद्र तिथे आला आणि नरेंद्रला सांगितलं की हे रामकृष्ण परमहंस आहेत, तू आता गाणं म्हणून दाखव. नरेंद्रच्या अंगात जसे वेगवेगळे गुण होते तसा सुरेल गाण्याचा गुण देखील होता. गाण्यात खूप त्यांनी प्रगती केली होती. नंतर एक गाण्यावरती पुस्तक पण लिहिलं होतं त्यानं. तर तो गाणं म्हणायला सुरुवात केली. रे मन चल निज निकेतनी, असं ते बंगाली भाषेमधलं गाणं आहे. चल रे मना आपल्या घरी माघारी, अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे. आणि रामकृष्ण परमहंसांना ते गाणं इतकं आवडलं. त्याचे ते असे मधुर असे स्वर, कानाला गोड लागणारा त्याचा आवाज. आणि रामकृष्ण परमहंस असे समाधीमध्ये गेले. रामकृष्णांनी विचारलं हा कोण? हा नरेंद्र होता. त्यांनी बघितलं एकदा निरखून. नरेंद्र एके दिवशी मला भेटायला आहे बरं दक्षिणेश्वरला. हो मी येतो भेटायला. आणि दरम्यानच्या काळात प्राचार्यांच्याकडून पण नाव कळलं होतं. आणि मग झालं, नरेंद्रची भेट झाली. ही साधारणपणे गोष्ट आहे 1881ची, 1881, म्हणजे आजपासून जवळपास 140 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि झालं, पुढच्या आठवड्यात सुट्टी होती. नरेंद्र दक्षिणेश्वरला गेला आणि नरेंद्रने विचारलं रामकृष्णांना, बोला तुम्ही देव पाहिलाय का? आणि आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा नरेंद्रला हा माणूस भेटला. रामकृष्ण पण म्हणाले की हो मी देव पाहिलाय, मी जसं तुला पाहतोय तसं देवाला पाहतोय, आणि मी जसं सांगतो तसं करशील तर तुला पण देव दिसेल. नरेंद्रला एकदम आनंद झाला. आणि त्यानंतर त्या गुरु शिष्याचं नातं सुरू झालं. 5-5.5 वर्षांचा हा सहवास संपला. आणि 5-5.5 वर्षानंतर 1886च्या 15 ऑगस्टच्या मध्यरात्री, 15 ऑगस्टला काय झालं होतं आपल्या देशामध्ये? स्वातंत्र्य झाला होता. करेक्ट. त्याच्यापूर्वी करेक्ट त्या दिवशी रात्री 1886 साली, म्हणजे स्वतंत्र होण्याच्या पूर्वी 60-70 वर्षापूर्वी नरेंद्राचे जे गुरु ते रामकृष्ण परमहंस जे होते ते निधन पावलेले होते. आणि त्यांनी जाताना मात्र नरेंद्रला एक सांगितलेलं होतं, नरेंद्र हे बघ लक्षात ठेव, तू या जगामध्ये आलायस ना, तुला माझ्या काली मातेचं कार्य करायचंय, ते कार्य झाल्याशिवाय तुझं मरण नाही, असं सांगून ते मृत्यू पावले. पण अडचण काय होती माहिती का? अडचण अशी होती की काली मातेचं कार्य करायचं आहे बरोबर, पण काय कार्य करायचं हे काय गुरूंनी सांगितलेलं नव्हतं. आता गुरूंची त्यांच्या इतक्या वेळा भेटी झाल्या, इतक्या वेळा चर्चा झाली, समाधी झाली, सगळं अनुभव झाला, पण कार्य काय करायचं हे नरेंद्रला काही सांगितलेलं नव्हतं. मग नरेंद्रानं काय केलं, त्याच्याबरोबर त्याच्यासारखेच अनेक जे शिष्य होते त्यांना गोळा केलं आणि तो त्या काशीपूर नावाच्या एका भागात राहायला लागला. एका गृहस्थांनी त्यांना बंगला दिला राहायला. बंगला म्हणजे जुन्या काळचा बंगला जो होता तिथं राहायला लागले. 1.5-2 वर्ष ही मंडळी राहिली, 2.5 वर्ष मंडळी राहिली. पण नरेंद्रला एकच प्रश्न, अरे काय कार्य करायचं, काय कार्य करायचं, काय कार्य करायचं, समजेना. मग शेवटी नरेंद्र एक दिवशी इतका अस्वस्थ झाला, त्यांनी आपल्या सगळ्या बंधूंना सांगितलं, गुरुबंधूंना सांगितलं की थांबा, मी आता बाहेर पडणार आहे, मी सगळा भारत हिंडणार आहे, कोणीही माझ्या मागे यायचं नाही, खबरदार माझ्या मागे आलात तर आता मी परत तेव्हाच येईन जेव्हा मला गुरु रामकृष्ण परमहंसांनी काय काम करायचंय ते सांगितलं, ते समजलं आणि ते कार्य मी करायला लागलो की मगच मी परत येणार, खबरदार कोणी माझ्या मागे यायचं नाही. आणि नरेंद्र बाहेर पडला. बाहेर पडल्याबरोबर त्याच्याजवळ काय होतं? त्याच्याजवळ काहीही नव्हतं. अंगावरती नेसाला एक असं वस्त्र, एक बरोबर वस्त्र, एक झोळी, झोळीमध्ये 2 पुस्तकं आणि एक अशी मोठी काठी. हे घेऊन नरेंद्र सगळीकडे फिरला, भारतापर्यंत फिरला. आता भारताचा नकाशा तुम्ही बघितलाय, भारताचा नकाशा तुम्ही डोळ्यासमोर आणा, तुम्ही तिकडून भारताचा नकाशा बघताय, कलकत्ता या बाजूला आहे. मग नरेंद्र पहिल्यांदा गेला बनारसला, मग तिकडून हिमालयाकडे गेला, मग तिकडून पंजाबमध्ये गेला, पंजाबमधनं खाली गुजरातमध्ये उतरला, गुजरातमधनं महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात पुण्यामध्ये आला, पुण्यामधनं खाली बेळगावमध्ये म्हणजे कर्नाटकात गेला, कर्नाटकात खाली तामिळनाडूमध्ये गेला आणि तामिळनाडूच्या शेवटी भारताच्या नकाशाच्या शेवटी, आता डोळ्यासमोर तुम्ही आणा, शेवटी काय आहे? कन्याकुमारी आहे. तिथपर्यंत पोहोचला. 3-3.5 वर्ष नरेंद्र फिरत होता. कसा फिरत होता? कुणाला काहीही मागायचं नाही,
कुणी दिलं तर नाही म्हणायचं नाही. एक जुनी ओळ आहे कवितेतली, त्या कवितेत असं म्हटलंय की त्याच्या कवितेतल्या ओळीमध्ये मी एका शब्दाचा बदल केलाय आणि तो बदल करून नरेंद्राचं वर्णन करता येतं. त्या कवितेमध्ये असं म्हटलं की ध्येयासाठी भटकता जरी मी दूर देशी फिरेन, मी राजाच्या सदनी म्हणजे राजवाड्यात, मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन म्हणजे जंगलात राहील, परिप्रिय राहो मम चित्ती ध्येय मूर्ती सदैव असं म्हटलंय. खरंच नरेंद्र राजवाड्यामध्ये राहिला. मोठ्या मोठ्या राजांनी त्याला राहायला बोलवलं. त्याच्यामध्ये खेतडीचे महाराज होते, त्याच्यामध्ये अन्य ठिकाणचे महाराज होते, म्हैसूरचे महाराज होते, त्यांनी राजवाड्यात राहायला बोलवलं. पण काही वेळेला प्रसंग असा आला की जंगलामध्ये झाडाखाली झोपावं लागलं. एक वेळेला तर प्रसंग असा आला की रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती 3 दिवस नरेंद्र झोपला. कुणीही त्याला विचारलं नाही. 3 दिवस तो उपाशी होता, कुणीही विचारलं नाही. शेवटी त्या प्लॅटफॉर्मवरती चप्पल दुरुस्त करणारा आपला एक जो बंधू होता, त्याच्या लक्षात आलं, अरे हा तरुण मनुष्य 3 दिवस इथं बसलाय, तो खातोय पितो काय, कुणीच खात नाही. शेवटी त्या माणसाने नरेंद्रला आणून दिलं. महाराज ही घ्या माझी मीठ भाकरी, तुम्ही मीठ भाकरी खा, 3 दिवस तुम्ही काही खाल्लेलं नाही. नरेंद्र जो होता ना तो दिसायला अतिशय देखणा होता. अशी धिप्पाड अशी त्याची शरीरयष्टी, व्यायाम जबरदस्त करायचा. हजार सूर्यनमस्कार, हजार जोर दंड बैठका असं सगळा त्याचा कार्यक्रम असायचा. असा एकदम बलदंड होता. आणि त्याचं जे रूप होतं ना आई वडिलांसारखं देखणं रूप नरेंद्रचं होतं. त्यामुळे माणूस असं बघताच त्याच्याकडे आकर्षित व्हायचा. त्या ज्यावेळेला चप्पल बूट शिवणाऱ्या आपल्या चर्मकार बांधवांनी नरेंद्रला सांगितलं की महाराज ही या मीठ भाकरी तुम्ही खा, तुम्ही जेवला नाही 3 दिवस. नरेंद्रनं प्रेमानं ती भाकरी घेतली आणि तो जेवला. आता नरेंद्र फिरता फिरता एके ठिकाणी आला. भारतामध्ये एक महत्त्वाचं शहर आहे, त्या शहराचं नाव आहे काशी. त्या काशीला अजून काय म्हणतात, बनारस म्हणतात किंवा त्याला वाराणसी असं म्हणतात. तर एके दिवशी हा नरेंद्र, आता तुम्ही डोळ्यासमोर आणा, हा असा धिप्पाड तरुण, हा साधारण 28-29 वर्षाचा आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा फार मोठा नाही. आणि तो त्या काशीच्या रुंद गल्लीतून चाललेला आहे. तो गंगेच्या काठावरती म्हणजे गंगेच्या दिशेनं चाललाय, आंघोळ करायला, स्नान करायला तो चाललाय. त्याच्या हातामध्ये काठी आहे, काठीमध्ये झोळी आहे आणि तो चाललाय असा पावलं चालत. तर काशीला काय होतं, आता सुद्धा काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, त्या गल्लीमध्ये खूप माकडं होती. आणि त्या माकडांना काय वाटलं, त्या झोळीमध्ये असं फुगीरपणा दिसतो. त्या माकडांना काय वाटलं, त्या झोळीमध्ये काय असेल, खायला असेल. आणि म्हणून एक माकड त्याच्या मागं चालायला लागलं. नरेंद्रला लक्षात आलं एक माकड चालायला लागलं. तो जरा थोडं भरभर चालायला लागला. मग त्या माकडाने काय केलं, ते त्याच्याबरोबर भरभर चालायला लागलं. आता एक माकड चालायला लागलं, त्याच्यावर दुसरं आलं, तिसरं आलं, चौथं आलं. माकडांच्या घोळका नरेंद्रच्या मागे. आता नरेंद्र काय करायला लागला, भरभर 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 असं चालायला लागला. पण नरेंद्र जेवढा भरभर चालायला लागला तेवढी माकडच ती त्याच्याबरोबर भरभर चालायला. शेवटी नरेंद्र पळायला लागला. आता ती माकडं त्याला धरणार आणि त्याला काहीतरी करणार. तेवढ्याच आवाज आला एकदम, थांब तरुणा, घाबरू नकोस, संकटांना तोंड दे, असा आवाज आला. नरेंद्र एकदम गरकन वळून बघितलं, कोणीतरी साधूबा बसलेले ते कडेला. आणि त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर नरेंद्र एकदम गरकन मागे वळाला. हातात ती काठी होती, अशी काठी आपटली आणि माकडांच्याकडे तोंड करून तो उभा राहिला. माकडांच्याकडे जसं तो तोंड करून उभा राहिला तसं माकडं एक पाऊल मागे, एक पाऊल मागे, एक पाऊल मागे असं करत पळून गेली. आणि नरेंद्रनं आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवली आणि त्यानं सांगितलं, जेवढा आपण संकटांच्या पेक्षा लांब पळू तेवढी संकट जोरात आपल्या मागे येतात. संकटांना घाबरायचं नाही, संकटांना हिमतीनं तोंड द्यायचंय. नरेंद्र सारखा सांगायचा, पुढे सगळ्या शिष्यांना सांगायचा. मासत फिरता आता या दरम्यान नरेंद्रचं नाव जे होतं ना, नरेंद्रला स्वतःचं नावाची काही किंमत नव्हती. आपल्याला सगळ्यात जास्त स्वतःचं नाव आवडतं, स्वाभाविक आहे. पण नरेंद्रला स्वतःच्या नावाची किंमत नव्हती, त्यामुळे लोक पाहिजे त्या नावाने हाक मारायचे. 2-4 नावं होती. पण असं फिरता नरेंद्र राजस्थानमध्ये गेला. आता कलकत्ता भारताच्या उजव्या बाजूला आहे, तुम्ही नकाशा तिकडून बघताय, आणि राजस्थान भारताच्या डाव्या बाजूला आहे. त्या राजस्थानमध्ये खेतडी नावाचं एक छोटंसं संस्थान होतं. संस्थानमध्ये तिकडचा राजा होता अजित सिंह त्यांचं नाव. त्या अजित सिंहांनी ज्यावेळेला नरेंद्रला बघितलं त्यावेळेला त्यांना एकदम लक्षात आलं की हा विलक्षण माणूस आहे, ह्यानं सगळं इंग्रजांचं शिक्षण घेतलेलं आहे, इतका हुशार आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा आणि माझी अजून एक विनंती आहे, मी जे नाव सांगतो ते कृपा करून तुम्ही धारण करा असं सांगितलं जातं. आणि विवेकानंद हे तुम्ही नाव धारण करा. स्वामीजींनी त्यांची इच्छा मान्य केली आणि विवेकानंद नाव, विवेकानंद, स्वामी विवेकानंद असं त्यांनी नाव धारण केलं.
आता प्रसंग असा घडला की भारतात सगळीकडे ज्यावेळेला नरेंद्र हिंडत होता का नाही, त्यावेळेला सगळ्या ठिकाणचे लोक त्याच्याशी बोलायचे, वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. आणि त्यांनी एक गोष्ट त्याला सांगितली की अरे तिकडे दूर अमेरिकेमध्ये, म्हणजे जुन्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 7 समुद्रापार अमेरिका नावाचा देश आहे. आणि त्या अमेरिकेमध्ये काय होणार आहे, सर्व धर्मांचं संमेलन होणार आहे, सर्व धर्म परिषद होणार आहे. आणि स्वामीजी तुम्ही एवढे शिकलेले आहात, तुम्ही एवढे हुशार आहात, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताय, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपल्या धर्माचं म्हणजे हिंदू धर्माचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे असं सांगितलं होतं. स्वामीजींनी ते ठरवलं आणि त्यांनी अमेरिकेला जायचं नक्की केलं. आणि दरम्यानच्या काळात असं झालं, या अजित सिंहांना एक मुलगा झाला. इतके वर्ष त्यांना मुलगा नव्हता आणि त्यांना असं वाटलं की स्वामीजी आपले गुरु झाले आणि त्यानंतर आपला मुलगा झाला, त्यामुळे स्वामीजींचा आशीर्वाद आपल्याला मिळाला असं वाटलं. म्हणून त्यांनी स्वामीजींना बोलावलं, स्वामीजींचा आदर सत्कार केला, मुलाचं नाव ठेवलं. आणि आता स्वामीजी जाणार म्हणून खेतडीपासून जयपूर, आपल्याकडे जसं पुणे आणि मुंबई आहे तसं साधारणपणे खेतडी आणि जयपूर आहे. जयपूरला तिथपर्यंत त्यांचा वाडा होता. त्या वाड्यात तिथं एक दिवस येतो, एक दिवस राहतो, तुम्हाला निरोप देतो आणि स्वामीजी तुम्ही पुढे जा असं सांगितलं. आणि त्या वाड्यामध्ये गेले, त्या वाड्यामध्ये मुक्काम केला. आणि त्या काळामध्ये मनोरंजनाचं काय साधन होतं, आता हल्लीच्या काळामध्ये मनोरंजनाचं साधन टीव्ही आहे, टीव्हीवरती वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम बघण्याची सोय आहे. पण त्या काळात टीव्ही मात्र नव्हता, टीव्हीचा शोधच लागलेला नव्हता. तर त्या काळात मनोरंजनाचं साधन बरोबर होतं की तबला पेटी वाजवायचे, त्याच्यावरती कुणीतरी गाणं म्हणायचं, कुणीतरी नृत्य करून दाखवायचं, अशा प्रकारचं मनोरंजनाचं साधन होतं. आणि प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये असं नृत्य गायन करणाऱ्या स्त्रिया असायच्या आणि त्या स्त्रियांचं नृत्य गायन ठेवायचं. आणि त्या काय करायच्या की राजाकडून आपल्याला पगार मिळतोय ना म्हणून नृत्य करायच्या. आणि मग ह्या महाराजा अजित सिंहांनी काय केलं की नरेंद्राच्या मनोरंजनासाठी म्हणून नृत्य गायनाचा कार्यक्रम ठेवला. त्यांनी सांगितलं की स्वामीजी आज तुमचा मुक्कामाचा या ठिकाणचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुमच्या मनोरंजनासाठी मी आमच्या राज दरबारातल्या नर्तिकेचं नृत्य आणि गायन ठेवलेलं आहे, मैनाबाई असं त्यांचं नाव आहे. स्वामीजी तुम्ही या बरं कार्यक्रमाला. आता नरेंद्र म्हणजे तोपर्यंत विवेकानंद झालेला आहे त्याचा, आणि त्याच्या मनामध्ये असं आलं की अरे मी कोण आहे, मी कलकत्त्याचा आहे, मी अमुक आई वडिलांच्या पोटी जन्माला आलोय, मी रामकृष्ण परमहंसाचा शिष्य आहे, मला जगामध्ये काली मातेचं कार्य करायचं, मी एक संन्यासी आहे, मी घरदार सगळं सोडलेलं आहे. आणि एका पोटासाठी नाच गाणं करणाऱ्या, पोटासाठी पैसे मिळावेत म्हणून नाच गाणं करणाऱ्या एका महिलेचं गाणं ऐकायला मी कसं जाऊ, असा प्रश्न नरेंद्रला पडला. आणि नरेंद्र म्हणला नाही, माफ करा, मी गाण्याला येऊ शकत नाही. हा निरोप त्या मैनाबाईपर्यंत पोहोचला. आपण कल्पना करू शकतो, महाराजांचा मोठा वाडा आहे, मोठा मध्ये दरबार आहे, दरबाराच्या कडेला खोल्या आहेत, एखाद्या जवळच्या खोलीत स्वामीजी बसले. ती मैनाबाई देखील महान स्त्री होती, चांगली स्त्री होती. तिला अतिशय वाईट वाटलं. तिला का वाईट वाटलं, तिला वाईट अशासाठी वाटलं की अरे एवढा मोठा माणूस आला, एवढा साधू पुरुष आलाय, त्याची सेवा माझ्या नृत्य गायनाने करता येईल म्हणून मी नृत्य गायन करायला तयार आहे. पण हा साधू महाराज नाही म्हणतो गाणं ऐकायचं. आणि मग त्या मैनाबाईनं अतिशय सुस्वर स्वरामध्ये एक गाणं सुरू केलं. आणि त्या गाण्याचे बोल होते, उत्तर भारतामध्ये एक प्रसिद्ध संत होऊन गेले, त्यांचं नाव संत सूरदास. ते गाण्याचे बोल असं होते, प्रभु मोरे अवगुण चितना धरो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो. प्रभु मोरे अवगुण चितना धरो. आपल्या महाराष्ट्रातले संत चोखामेळांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर काय बोललासी वरली या रंगा, चोखा जरी डोंगा परी भाव नरेली डोंगा, काय बोललासी वरली या रंगा. म्हणजे त्या असं म्हणत होत्या की महाराज आपण महान आहात, आपण सगळ्यांच्याकडे समान दृष्टीनं बघता. एखादं पाणी जर गटारात पडलं तर ते गटाराचं पाणी म्हणून ओळखलं जातं, तेच पाणी शेवटी वाहत वाहत गंगेला जाऊन मिळतं, त्याला गटार म्हणलं जात नाही, त्याला काय म्हणलं जातं, त्याला गंगा म्हटली जाते. तसं महाराज तुम्ही माझा उद्धार करा. आणि हे गाणं ऐकल्याबरोबर नरेंद्रला एकदम आपली चूक करून आली. त्याच्या डोळ्यातनं अश्रूंच्या घळा धारा व्हायला लागल्या. मित्रांनो, चुका कोणाच्या आयुष्यात न होत नाही, चुका सर्वांच्या आयुष्यात न होतात. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की टू इज ह्युमन टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. म्हणजे प्रत्येक माणूस चुकतो असं इंग्रजीमध्ये म्हटलंय, पण क्षमा करणारे असतात ते देव असतात असं म्हटलेलं आहे. चुका सर्वांच्या हातात होतात, पण चूक झाल्यानंतर पुढे काय करता तुम्ही त्याच्यावरती ठरतं की तुम्ही नरेंद्रच राहता की तुम्ही विवेकानंद राहता. गोष्ट इथे संपली नाही, प्रसंग इथे थांबला नाही. नरेंद्रला ते गाणं, त्याचा भाव, त्याचा सगळा अर्थ नरेंद्रच्या असं अंतःकरणात असा पाझरत गेला, डोळ्यांच्या अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. जसं गाणं संपलं तसं नरेंद्र लगबगीनं गेला पुढे, त्या मैनाबाईंच्या पुढे उभा राहिला, हात जोडला आणि तो म्हणाला, माऊली माते मला माफ कर,
आमच्या गुरूंनी मला शिकवले की प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे, प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा म्हणजे देवाचा अंश आहे. माते माफ कर, तुझ्यातला मी देवाचा अंश बघू शकलो नाही. माते माफी मागितली, तिथं गोष्ट संपली नाही. कदा चूक कार्यात हातून झाली, अशी बांधवाने तुला दाखविली, तरी ती चुकी मान्य आहे म्हणावे, पर्यंत एका धरोनी बसावे. नरेंद्रनं पुढच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आपल्या शिष्यांना मोकळेपणानं सांगितला आणि त्यांनी सांगितलं की माणसाचा जात पात पंथ प्रांत त्याचा धर्म अशा कुठल्यावरती माणसाचं मोजमाप करायचं. तो माणूस आहे ना, मग तो माणूस महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही परमेश्वर बघायला शिका. शेवटपर्यंत नरेंद्रने सांगितलं. मग अशी मी सांगितलं की नरेंद्रचा आता विवेकानंद झाला आणि हे विवेकानंद गेले कुठे? अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांनी प्रसिद्ध भाषण केलं आणि त्यांनी पहिलंच एक वाक्य उच्चारलं. त्यांनी वाक्याचं उच्चारलं की अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो. आता तोपर्यंतच्या वक्त्यांनी सगळे जेंटलमॅन अँड लेडीज अशा प्रकारे सुरुवात केली. सगळेजण असं म्हणतात, पण स्वामी विवेकानंदांनी असं म्हटल्यानंतर टाळ्यांचा इतका प्रचंड कडकडाट झाला. सांगितलं असं आता हजारो लोक उपस्थित होते. पुढची काही मिनिटं टाळ्या वाजवत होत्या, लोक थांबतच नव्हते. मी विचार करतो की मी पण बंधू भगिनींना म्हणतो, पण असं कोणी टाळ्या वाजवत नाही. अनेक वक्ते बंधू भगिनींना म्हणतो, पण ते टाळ्या का नाही वाजवत? त्याचं कारण असं आहे की तुम्ही शब्द कुठून बोलता याला म्हणतोय. आपल्याला असं वाटतं की आम्ही शब्द तोंडाच्या वाटे बोलतो, हे चूक आहे. तोंडाच्या वाटे शब्द बोलण्याची शेवटची पायरी होते, पण त्या शब्दांचा जन्म तुमच्या मेंदूमध्ये होतो, तुमच्या मनामध्ये होतो, तुमच्या अंतःकरणात होतो, तुमच्या हृदयामध्ये होतो. तिथे पहिल्यांदा शब्द जन्माला येतो आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या अंतःकरणापासून हृदयापासून एखादी गोष्ट बोलता त्यावेळेला लोकांच्या वरती त्याचा प्रभाव होतो. नरेंद्रचे शब्द हे तोंडावाटे नसून त्याच्या हृदयावाटे बाहेर पडलेले होते आणि म्हणून त्याला प्रतिसाद मिळाला. सर्व जगामध्ये भारताचं नाव झालं, सगळ्यांच्या मध्ये उत्सुकता झाली. अरे हा कोण भारतातला संन्यासी आलाय म्हणून लोक उत्सुकतेने बघायला लागले. अनेक लोक त्यांचे शिष्य झाले आणि अनेक लोक शिष्य झाल्यानंतर 3-3.5 वर्ष स्वामीजी त्या सगळ्या इंग्लंड अमेरिकेमध्ये राहिले आणि शेवटी ते भारतात परत आले. भारतात परत आले म्हणजे कधी कुठे परत आले तर आज जो भारत माहिती आहे तो आज आपल्याला भारताचा काही भाग माहिती आहे. त्यावेळेला आजची जी श्रीलंका आहे ती पण भारताचा भाग होती आणि श्रीलंकेमध्ये महत्वाचं शहर आहे कोलंबो नावाचं. त्या ठिकाणी स्वामीजी उतरले आणि स्वामीजींना विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय 3-3.5 वर्ष तुम्ही एवढं इंग्लंड अमेरिकेत राहून आला, तुम्हाला आता कसं वाटतंय? त्या स्वामीजी असं म्हणाले की इंग्लंड अमेरिकेला जाण्यापूर्वी मला असं वाटत होतं की आपली जी भारत माताची पवित्र आहे ती पवित्र आहे, पण आज मला असं वाटतं भारत मातेचा प्रत्येक धुळीचा कण ना कण देखील पवित्र आहे. मग या स्वामी विवेकानंदांनी पुढे काय केलं? त्यांचे गुरु जे होते रामकृष्ण परमहंस त्यांच्या नावाने त्यांनी एक संस्था सुरू केली. त्याचं नाव रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ अशी संस्था सुरू केली. आणि ते संस्था सुरू करून करायचं काय तर लोकांना मदत करायची. आता ही घटना जी आहे ती 1897-98ची आहे. आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल की त्या काळामध्ये भारतामध्ये एक भयंकर रोग पसरलेला होता. जसं 4-5 वर्षापूर्वी एक भयंकर रोग भारतामध्ये सगळ्या जगात पसरलेला होता, कोरोना नावाचा रोग. लोक पटापटा मरत होते. तसं त्या काळातला कोरोनाचा एक पूर्वीचा अवतार असं म्हटलं पाहिजे. त्याचं नाव तो प्लेग. सुरुवातीला तो उंदराला व्हायचा. उंदरं सगळी घरामध्ये फिरायची आणि उंदरापासून तो माणसाला व्हायचा आणि माणसाशी पटापटा मरायची. हे बघितल्याबरोबर स्वामीजी अस्वस्थ झाले आणि प्रसंग देखील असा घडला की स्वामीजींचे गुरुबंधू होते म्हणजे रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य होते, गिरीशचंद्र चक्रवर्ती असं त्यांचं नाव, गिरीश बाबू असं म्हणायचं, गिरीशचंद्र घोष, GC बाबू असं त्यांना म्हणायचं. ते एक दिवशी मठामध्ये आले आणि नरेंद्र आणि त्यांचे सगळे शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंद आणि त्यांचे शिष्य अशी मोठी मोठी पुस्तकं वाचत बसले. मग त्याच्यामध्ये वेद आहे, वेदांत आहे, रामायण आहे, महाभारत आहे, अशा सगळ्या गोष्टी वाचत बसले ते. मग स्वामीजींनी गमतीने GC बाबूंना विचारलं, GC बाबू तुम्ही वाचलंय का? कधी वेद वाचला का? रामायण महाभारत वेदांत काय वाचलाय का? GC बाबू म्हणाले, नरेन, ते वयानं मोठे होते, ते म्हणाले, अरे नरेन, मी तर काय एक कलाकार आहे, रंगभूमीवरती स्टेजवरती काम करणे माझं काम आहे, त्यामुळं मी रामकृष्णांचं नाव घेतो, पण तू वेदांत, तू हुशार आहे म्हणून तुला पुस्तकं वाचायला सांगितले आपल्या गुरुंनी. पण पुढचा प्रश्न विलक्षण होता. GC बाबूंनी विचारलं, पण नरेन तू सांग तुझ्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय की भुकेलेल्या माणसाच्या पोटात अन्न जावं यासाठी तुझ्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय? अमुक एक घरामधली स्त्री आहे, आजपर्यंत तिच्या घरात 5-50 लोक जेवत होते सहज, पण तिच्या घरात 4 दिवस चूल पेटलेली नाही, तिच्या पोटात अन्न मिळावं म्हणून तुझा वेदांत काय सांगतो? लोक अत्याचार करतात, अन्याय करतात, तो थांबवण्यासाठी तुझा वेदांत काय सांगतो?
आणि हे ऐकल्याबरोबर पुन्हा एकदा स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा व्हायला लागल्या, गळगळा व्हायला लागल्या. त्यांना थांबवे ना तिथे, ते उठून दुसऱ्या खोलीमध्ये गेले. JC बाबू म्हणाले, अरे तुम्ही सगळेजण, शिष्यांना म्हणाले, तुम्ही सगळेजण नरेंद्रला मानता, तो हुशार आहे, तो चांगला वक्ता आहे, तो चांगला गायक आहे म्हणून, पण मी नरेंद्रला मानतो त्याच्या अंतःकरणासाठी, त्याच्या हृदयामध्ये लोकांच्या बद्दल, त्यांच्या मनामध्ये ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे अशाबद्दल कळकळ आहे, त्याच्याबद्दल मी मानतो. आणि परत स्वामीजी ज्या वेळेला आले त्यावेळेला म्हणाले, चला आपण सेवाश्रमाचं काम करायचं आणि लोकांची सेवा सुरू करायची. आणि दरम्यान ही प्लेगची साथ सुरू झाली. लोक असे मरायला लागले. स्वामीजींनी सांगितलं, विवेकानंदांनी सांगितलं, बंद करा ते वेदांत वाचायचं सगळं बंद करा, पुस्तकं उचलून ठेवा कपाटामध्ये, चला आपण वस्त्यामध्ये जाऊयात. आता प्लेग का व्हायचा तर अस्वच्छता व्हायची. चला झाडू घ्या, खराटा घ्या, त्या काळचे जे काही सगळे स्वच्छतेची साधनं घ्या, ठीक घ्या, लोक भुकेले, अन्न घ्या, सगळं घ्या आणि लोकांना जेवायला वाढा, त्यांची घरं स्वच्छ करा, जे मेले त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करा, जे जिवंत आहे त्यांची सेवा करायचा प्रयत्न करा. असं सगळं सुरू झालं. एक वेळ अशी आली की पैसे संपले आणि लोक म्हणायला लागले की आता पैसे संपले, आपण सेवा कशी करणार. स्वामीजी म्हटले, आपण ती मठासाठी जमीन घेतली ना ती विकून टाकू, पण या ठिकाणी आपण सेवेचं काम थांबवायचं नाही. पण योगायोगाने त्यांना पुढे मदत मिळत गेली आणि ती सेवा झाली. असे स्वामी विवेकानंद होते. मग नंतर पुढे असं झालं की स्वामीजींनी आपल्या गुरूंचा एक आश्रम बांधायला सुरुवात केली. त्यांचं स्मृती मंदिर बांधायला सुरुवात केली. गुरूंचं निधन झालंय, त्यांच्या अस्थींचा कलश आहे, तो ठेवण्यासाठी मंदिर बांधायचं म्हणून बेलूर इथं जागा घेतली आणि ती जागा घेतल्यावर त्या ठिकाणी समाधी बांधायचं काम सुरू झालं, मंदिराचं काम सुरू झालं. आणि स्वामी विवेकानंद एवढे हुशार, जगभर प्रसिद्ध जरी असले तरी लोकांशी ते भरपूर गप्पा मारायचे. आणि त्या कामावरती काम करणारे जे लोक होते ते बिहार नावाचं राज्य आहे भारतामध्ये, त्या राज्यामधले होते. आणि संथाळ नावाचे लोक आहेत, संथाळ नावाचे समाजाचे लोक आहेत, ते संथाळ नावाचे लोक त्या ठिकाणी यायचे आणि स्वामीजी त्या ठिकाणी त्यांच्याशी गप्पा मारायचे. त्या संथाळांमध्ये एक माणूस होता, तो थोडासा वृद्ध होता, त्याचं नाव केष्टा, कदाचित कृष्ण असं त्याचं नाव असेल, पण केष्टा. मग ते एक दिवशी स्वामीजींनी म्हणले, अरे तुम्ही काय जेवता. तर ते म्हणाले की आम्ही असा अमुक तमुक खातो, तुमच्याकडे मी आता उद्या जेवायची व्यवस्था करतो. या लोकांना खरंच वाटेना, कारण तेव्हा भारतात अशी स्थिती होती, श्रीमंतांचं अन्न वेगळं, गरिबांचं अन्न वेगळं, मालक वेगळं जेवणार, नोकर वेगळं जेवणार. त्यामुळे त्याला खरंच वाटेना. पण तो म्हणाला, एक काम करायचं, तुम्ही उद्या स्वयंपाक करा पण त्याच्यात मीठ टाकू नका, आम्ही मीठ खाणार नाही तुमचं, असं सांगितलं. आणि झालं. स्वामीजी उत्तम आचार्य देखील होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी स्वतः लक्ष घालून स्वयंपाक केला आणि अतिशय प्रेमाने जेवायला घातले. सगळ्या लोकांच्या पंक्ती वाटल्या, घ्या रे, अजून घ्या रे, घ्या रे, घ्या रे, असं भरभरून आग्रह करून पोट भरून वाढलं. आणि ज्या वेळेला त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं, स्वामीजी तुम्ही काय करता, आज कोणाला जेवायला घातलं. स्वामीजींनी अत्यंत आनंदाने उद्गार काढले, आज माझा नारायण म्हणजे आज माझा परमेश्वर माझ्याकडे जेवला. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे ही बघण्याची वृत्ती स्वामीजींनी जगाला दिली. केवळ आपल्यासाठी विचार करायचा नाही तर जगाचा विचार करायचा, हा विचार स्वामीजींनी दिला. त्यामुळे स्वामीजींचे विचार इतके विलक्षण आहेत, त्यांनी लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवला आणि लोकांचं आयुष्य बदलून गेलं. त्यामुळे स्वामीजींनी सांगितलं की स्वतःवरती विश्वास ठेवा हे सगळ्यात महत्वाचं. स्वामीजींचं एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे. स्वामीजी म्हणतात की जुना धर्म म्हणतो की ज्याचा देवावरती विश्वास नाही तो नास्तिक, नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवरती विश्वास नाही तो नास्तिक. अशा स्वामीजींच्या विचारांनी सगळ्या जगामध्ये लोकांना प्रेरणा मिळते आणि आयुष्य बदलतं. स्वामीजींचं जे आयुष्य आहे ते किमान जवळपास 40 वर्षांचं आहे आणि 40 वर्षांच्या शेवटी स्वामीजींनी आपला देह ठेवला. पण जरी त्यांनी देह ठेवला असला तरी त्यांचा जे विचार आहे ते मागे आहेत. आज या निमित्त आपण काही गोष्टी स्वामीजींच्या ऐकल्या, त्यांच्यावरती तुम्ही विचार करा. इथं काही पुस्तकं असतील ती पुस्तकं वाचा आणि जरूर स्वामीजींचे विचार वाचायचा आणि ते आपल्या आचरणात आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.